आज काय स्पेशल? रामबंधू आज काय स्पेशल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपल्या बरोबर आहेत R.D. दास। बघूया ते आपल्याला कुठली वेगळी रेसिपी दाखवतायत। वेलकम डॉक्टर। नमस्कार। तुम्ही आम्हाला आज मोगलाई पराठा दाखवताय। तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे सांगाल प्लीज? हो, कांदा चिरलेला, बारीक चिरलेला, मैदा, हा चिकन खिमा उकडलेला, आलं चिरलेला, बारीक चिरलेला, मिरची बारीक चिरलेला, लसण, एक अंडा, काली मिरीचे पावडर आणि मीठ। मग करूया सुरुवात आपण? करूया। सगळ्यात आधी काय लागेल? आधी एक बाउल घेऊया आपण, त्याच्यात आपण अंड फोडूया। कांदा, आलं, लसूण, आलं लसूणची पेस्ट पण चालेल ना? चालेल, ते पण चालेल। आणि मिरची आपण जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण मिरची टाकूया, थोडीशी मीठ आणि मिन्स्ड खिमा पूर्ण फेटून घेऊया। हे आपण आता थोडंसं बाजूला ठेवूया, मिक्स करू। तुम्ही बाय प्रोफेशन डॉक्टर आहात ना? होय। मग तरी सुद्धा एकदम कुकिंग मध्ये कसं काय? हा माझा हॉबी आहे, लहानपणापासून मी करतो। मला म्हणजे टाइमपास म्हणून मी नेहमी जेवण करायचं घरी। टाइमपास म्हणून जेवण करायचं? हो, ॲक्च्युली घरी काय आईला मदतीला मी नेहमी असायचो। माझी बहीण आहे, मोठी बहीण आहे, पण ती कधी किचनमध्ये जास्त येत नव्हती, म्हणून आमच्या घरी नेहमी पार्टी वगैरे असायचं तर आई नेहमी मलाच घ्यायचं मदतीला। तेव्हापासून सवय पडलाय हे सगळं करायचं। थोडीशी काली मिरी, आता हे काय घेतलं आपण? मैदा आणि त्याच्यात काली मिरी, थोडंसं मीठ, थोडं तेल देतं मला, बस। हे पण आता चांगलं मिक्स करून घेऊया। किती बघा, बस बस, आणि हातानेच करतोय, कारण मैदा हे सगळं गोष्टी काय हातानेच चांगलं होतं। हो, आता कणिक तयार झालंय। इथे आपण छोटे छोटे पेढे बनवून घेऊया, छोटे छोटे गोळे करून। आपण जसं नेहमी पराठे वगैरे किंवा रोटी वगैरे करताना जसं पेढे बनवतात ना, तसं पेढे बनवून घेऊया आपण। हे असं आपण गोळे करून घ्यायचं, तेल लावून लाटूया आपण ह्याला। तेल लाटायचं, कारण हे सफेद मैदा आहे ना, तर मग कणिक लावलं तर ह्याला पीठ लावलं तर चालणार नाही, तुला तेल लावून लाटायचं लागेल तुला। पण लाटायला थोडंसं तुला अवघड जाईल, कारण हे सफेद मैद्याचं आहे। मला वाटतं लाटून झालंय आता प्रोजेक्ट। नॉट बॅड, अगदी गोल नाही आलाय पण ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही। आपण एक तवा घेऊया, तवा तापायला ठेवायचा, चांगलं लावून घेऊया आपण तेल त्याला। तुम्ही बेंगॉली पदार्थ बनवतात, पण महाराष्ट्रीयन? होय होय, लॉट ऑफ खूप मराठी पदार्थ पण बनवतो मी घरी। हे थोडंसं आपण स्प्रेड करायला लागतं हाताने, कारण काय ते सफेद मैदा असल्यामुळे ना। हा बाजू झालंय। तर हे जे आपण मिक्स केलेलं अंडा आहे हे असं मध्ये टाकायचं, मध्येच फक्त घालायचं? मध्येच घालायचं। थोडंसं बाजूला स्प्रेड झालं तर काय हरकत नाही, टेस्ट येईल जास्त। अरे इंटरेस्टिंग वाटतंय क्वाईट। ह्याला थोडंसं कुक व्हायला द्यायचं मध्ये, ॲज इट इज बिन, जसं होतं ते ह्याला असं फोल्ड करायचं। आणि ह्या दुसऱ्या बाजूनी असं फोल्ड करायचं। झालं की उलटून घ्यायचं आहे ना। मस्त कडक ब्राउन झालं, आपण त्याला
सर्व करूया. चांगलं आपण सजून घेऊया. अच्छा, गार्निश व्हायचंय. थोडंसं डेकोरेशन पुरतं. मला वाटलं लगेच. सॅलड सोबत सॅलड पण सर्व करू शकतो. अजून एक स्पेशल सॉस आहे, ते राईचं असतं सॉस, त्याला काशुंदी म्हणतात. राईचं असतं. राईचं सॉस, मोहरीचं सॉस असतं, ह्याला आम्ही काशुंदी म्हणतात. आपला मस्टर्ड सॉस जसं वेस्टर्न मध्ये मस्टर्ड सॉस असतं, ह्याला आम्ही काशुंदी म्हणतात. दिस व्हेरी टिपिकल बंगाली सॉस आहे. हे आमच्या खूप पदार्थामध्ये आम्ही सर्व करतो. हे गेल्या एखाद्या एपिसोडमध्ये पण आम्ही सर्व केलं हे सॉस तुम्हाला. आणि रेग्युलर आपला टोमॅटो सॉस तयार आहे, आपला मोगलाई पराठा. आय एम रेडी टू ईट. असा आपला हा मोगलाई पराठा तयार झालेला आहे, एकदम फिट. आणि मी ऑफकोर्स टेस्ट करणार आहे. बघ, टेस्ट करून बघ, आवडलं का? गरम असेल? हो आहे. आवडलं? क्या बात आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. प्राजक्ता, मी तुला आज परत एक फ्रीस्टाईल मधली रचना करून दाखवणार आहे. आज काय स्पेशल.